नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हिट गुज या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला इथं काही मी डेटा शेअर केलेला आहे, जो मागच्या 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे. किती नवीन स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या, त्याच्या अगेन्स्ट किती नवीन स्टार्टअप बंद झाले. आता जर तुम्ही बघा 2022 मध्ये जवळजवळ 26,596 नवीन स्टार्टअप सुरू झाले होते. 2023 मध्ये 34,842 स्टार्टअप सुरू झाले होते. आणि 2024 मध्ये 5,264 नवीन स्टार्टअप सुरू झाले होते. त्याच्या अगेन्स्ट 2023 मध्ये 15,921 स्टार्टअप हे बंद पडलेले आहेत. 2024 मध्ये 12,717 स्टार्टअप्स हे बंद पडलेले आहेत. आता या टेबलवरून काय दिसतं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 2022 ते 2023च्या कंपॅरिझनमध्ये 2024 मध्ये सुरू झालेल्या स्टार्टअपची संख्या ही 80% घटलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2023 ते 2024 दरम्यान बंद झालेल्या स्टार्टअपची संख्या ही जवळजवळ 28,000 इतकी आहे. म्हणजेच जवळजवळ 40 ते 45% हे स्टार्टअप बंद पडलेले आहेत. आता हे असं का घडतं? याच्यामागची 2-3 कारणं आहेत. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे स्टार्टअप कंपन्यांचं वर्किंग कॅपिटल हे 1 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक्झॉस्ट होतं आणि त्याच्यानंतर पुढे बिझनेस कंटिन्यू ठेवण्यासाठी पुरेसं वर्किंग कॅपिटल त्यांच्याकडे अवेलेबल न झाल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टार्टअप कंपन्या ह्या 1 ते 5 वर्षानंतर बंद पडलेल्या आहेत. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? सपोज तुम्ही एखादा बिझनेस चालू केलेला आहे. बिझनेस चालू करणार म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी जागा घेता. जागा घेतली म्हणजे तिचा रेंट आला. रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, वॉटर बिल आहे. आता सपोज तुम्ही एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करत आहात. तर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी तुम्हाला काही मटेरियल परचेस करावं लागतं. सो त्या मटेरियलचा खर्च आहे. त्याच्यानंतर मटेरियल आणायचं आहे कुठून एखाद्या लोकेशनवरून तर त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे. आता तुम्ही मटेरियल परचेस केलं तर ते बनवण्यासाठी तुमच्याकडे माणसं असायला हवीत. सो तुम्ही माणसं रिक्रूट करता. तुम्ही काही एम्प्लॉईज रिक्रूट करता, काही कामगार रिक्रूट करणार, बरोबर? तर त्यांचं सॅलरीज आल्या. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट बनवला, आता तो तुम्हाला म्हणजे पॅक करावा लागतो, म्हणजे पॅकेजिंगचं मटेरियल आलं. पॅकेजिंगचे मटेरियल म्हणजे पॅकेजिंगचे खर्च आले. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मार्केटिंग करणार असाल तर मार्केटिंगचा खर्च आला. त्याच्यानंतर तुम्ही सपोज कोणाला ते डिलिव्हर करणार असाल कस्टमर्सला तर तो डिलिव्हरीचा खर्च झाला. हे वर्किंग एक्सपेन्सेस आहेत जे मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात वर्किंग कॅपिटल असावं लागतं. तरच तुम्ही हे एक्सपेन्सेस मॅनेज करू शकता. आणि स्टार्टअप कंपन्यांचं काय होतं, मोस्ट ऑफ द टाइम ते सुरुवातीला पर्सनल गुंतवणूक घेऊन स्टार्टअप सुरू करतात. सुरुवातीचे 1 ते 5 वर्ष हे जे एक्सपेन्सेस आहे ते या गुंतवणुकीमधून वापरले जातात. आणि एकदा का ती गुंतवणूक एक्झॉस्ट झाली म्हणजे पूर्ण संपली, की त्याच्यानंतर हे जे एक्सपेन्सेस रन करण्यासाठी त्यांना वर्किंग कॅपिटल लागतं. ते उपलब्ध न झाल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टार्टअप कंपन्या बंद पडतात. आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्टार्टअप कंपन्यांना पुरेसे इन्व्हेस्टर्स न मिळाल्यामुळे. आता इन्व्हेस्टरांचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही बघाल मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 28,000 स्टार्टअप्स बंद पडलेले आहेत. सो इन्व्हेस्टरांच्या मनात ही भीती तर आहेच की एवढे स्टार्टअप्स बंद पडतात, मग इन्व्हेस्ट कसं करायचं? आणि स्टार्टअप कंपन्यांचा प्रॉब्लेम असा असतो की त्या नवीन असल्यामुळे त्यांच्याकडे खूप जास्त फ्युचरिस्टिक प्लॅन नसतात. फ्युचरिस्टिक प्लॅन असतात म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंतचं ते तुम्हाला खूप जास्त असं प्रोजेक्शन्स नाही देऊ शकत. आता हे प्रोजेक्शन्स त्यांना बिझनेस प्लॅनमध्ये मांडावे लागतात. आणि स्टार्टअप कंपन्यांचे बिझनेस प्लॅन इतके फुलप्रूफ नसल्यामुळे इन्व्हेस्टर्स मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरतात. आणि त्याच्यामुळेच पुरेशा प्रमाणात इन्व्हेस्टर्स न मिळाल्यामुळे देखील त्या स्टार्टअप कंपन्या बंद पडलेल्या आहेत. तिसरं कारण असं आहे की गुंतवणूक संपलेली आहे, इन्व्हेस्टर्स मिळालेले नाही आहेत. आता भांडवल कुठून गोळा करायचं किंवा जमा करायचं याची माहिती नसल्यामुळे देखील मोस्ट ऑफ द स्टार्टअप कंपन्या ह्या बंद पडलेल्या आहेत. सो ही काही कारणं आहेत जी मोस्ट ऑफ द कारणं फिरून फिरून स्टार्टअप कंपन्यांना
पुरेशा प्रमाणात फायनान्स उपलब्ध न झाल्यामुळे किंवा वर्किंग कॅपिटल उपलब्ध न झाल्यामुळे बंद पडलेल्याची आहे. आता आपलं सरकार काय विचार करतं की स्टार्टअप कंपन्यांमुळे रोजगार उपलब्ध होतो. त्या व्यतिरिक्त स्टार्टअप कंपन्या देशाच्या विकासासाठी देखील हातभार लावतात. मग का नाही स्टार्टअप कंपन्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे फायनान्सचा तो सॉल्व्ह करण्यासाठी काही प्रयत्न करावेत. याच उद्देशाने आपल्या सरकारने काही स्कीम्स किंवा काही योजना चालू केलेल्या आहेत. सो आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत अशाच एका योजनेपासून जिचं नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. मुद्रा मुद्रा म्हणजे काय तर मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. मुद्रा ही खरं तर सिडबी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची सबसिडरी आहे. मुद्रा ही डायरेक्ट फायनान्स करत नाही. मुद्रा ही रिफायनान्स करते. रिफायनान्स करते म्हणजे मुद्रा खरं तर बँकेंना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतात त्यांना फायनान्स करते आणि त्यांच्या थ्रू स्टार्टअप्सला किंवा नवीन उद्योजकांना फायनान्स करते. ओके, मुद्रा योजना ही आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी 2015 साली चालू केली होती. हिचं मूळ उद्दिष्ट असं होतं की ज्या उद्योगांना फायनान्स उपलब्ध होत नाही अशा उद्योगांना फायनान्स उपलब्ध करून देणं. फंड द अनफंडेड म्हणजे ज्यांना फायनान्स मिळत नाही अशांना फायनान्स देणं हे याचं मूळ उद्दिष्ट. मुद्रा योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर सर्वात पहिलं म्हणजे उद्योजकांना फायनान्स मिळवून देऊन त्यांचा बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत करणं आणि त्याच्या थ्रू रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. दुसरं म्हणजे आपल्या देशात असे खूप सारे बिझनेसेस आहेत जे रजिस्टर नाही आहेत तरी देखील चालू आहेत. अशा उद्योजकांना रजिस्टर करून देऊन त्यांना प्रॉपर प्लॅटफॉर्म मिळवून देणं जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये फायनान्स उपलब्ध होण्यासाठी मदत होऊ शकते. सो याच्यासाठी काम करणं. तिसरं महिला समाजाच्या सक्षमीकरणासाठी किंवा वंचित घटक आहेत समाजातील जसं की आदिवासी समाज वगैरे आहे त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं. आणि चौथं असं आहे की उद्योजकांना कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी मदत करणं. सो ही आहेत या योजनेची उद्दिष्ट. बघूया या योजनेअंतर्गत उद्योजकांना कसं सहाय्य मिळतं ते. सर्वात पहिलं म्हणजे या योजनेअंतर्गत उद्योजकांना लोनसाठी अप्लाय करताना कोणतीही प्रॉपर्टी सिक्युरिटी किंवा तारण म्हणून गहाण ठेवावी लागत नाही. दुसरं म्हणजे उद्योजकांना 50,000 रुपयांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंतचं लोन उपलब्ध होतं डिपेंडिंग ऑन तुमच्या बिझनेसच्या स्टेजवरती आहे जे आपण पुढे बघणार आहोत. तिसरं म्हणजे बाजारात मिळणाऱ्या बिझनेस लोनच्या इंटरेस्ट रेटच्या कम्पॅरिझनमध्ये यांच्या लोनचा इंटरेस्ट रेट हा खूप कमी आहे. चौथं म्हणजे तुम्हाला लोन रिपेमेंटसाठी 1 ते 7 वर्षाचा कालावधीचं ऑप्शन्स अवेलेबल आहेत डिपेंडिंग ऑन तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं कॅश फ्लो किती आहे. पाचवं म्हणजे तुम्हाला इथं एक रुपे नावाचं डेबिट कार्ड उपलब्ध होतं जे तुम्ही कॅश विड्रॉवलसाठी वापरू शकता किंवा तुम्ही इंटरेस्ट आहे तो रिपे करण्यासाठी देखील वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसचे एक्सपेन्सेस मॅनेज करण्यासाठी POS मशीनवरती स्वाईप करून देखील त्या एक्सपेन्सेस पे करू शकता. सो हे जे रुपे नावाचं डेबिट कार्ड मिळतं त्याचा असा हा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर शिशु कॅटेगरीच्या लोनसाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी लागत नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला लोन देणाऱ्या बँका देखील याच्यामध्ये सिक्युअर आहेत. तर हे होते या योजनेचे फायदे. आता बघूया की या योजनेअंतर्गत कोणकोणते लोनचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते. सर्वात पहिली कॅटेगरी आहे शिशु अवस्था. शिशु अवस्था काय आहे? सपोज तुम्ही बिझनेस चालू केलेला आहे आणि तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस रन करण्यासाठी लोन हवं आहे किंवा तुम्ही नवीन बिझनेस चालू करायचा विचार करत आहात त्याच्यासाठी तुम्हाला लोन हवं आहे. सो तुम्ही या कॅटेगरी अंतर्गत लोनसाठी अप्लाय करू शकता. या कॅटेगरी अंतर्गत उद्योजकांना 50,000 रुपयांपर्यंतचं लोन 0 सिक्युरिटीमध्ये आणि 0 प्रोसेसिंग फीमध्ये उपलब्ध आहे. दुसरी कॅटेगरी आहे किशोर अवस्था. किशोर अवस्था काय आहे की तुम्ही ऑलरेडी बिझनेस चालू केलेला आहे आणि आता तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. सो त्यासाठी तुम्हाला काही नवीन मशिनरी खरेदी करायची असू शकते किंवा अजून काही चेंजेस करायचे असू शकतात ज्याच्यासाठी तुम्हाला लोन लागणार आहे. आता या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंतचं लोन अप्लाय करू शकता.
तिसरी कॅटेगरी आहे तरुणावस्था. तरुणावस्था काय आहे की तुम्ही ऑलरेडी तुमच्या बिझनेसमध्ये सेटल झालेले आहात आणि आता तुम्हाला तुमचा बिझनेस लेवलअप करायचा आहे किंवा स्केलिंग करायचं आहे. म्हणजे काय की सपोज तुम्हाला काही नवीन युनिट चालू करायचं आहे किंवा नवीन प्रॉडक्ट्स ॲड करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला अजून काही नवीन इक्विपमेंट घ्यावे लागणार असतील किंवा नवीन मशिनरी किंवा नवीन रॉ मटेरियल परचेस करावं लागणार असू शकतं किंवा रिसर्च करावा लागणार असू शकतो. त्याच्यासाठीचा खर्च असू शकतो. सो ह्या सर्व खर्चासाठी तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये लोनसाठी अप्लाय करू शकता. या कॅटेगरी अंतर्गत तुम्हाला 5 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचं लोन उपलब्ध होतं. आणि चौथी तरुण प्लस कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंतचं लोन देखील उपलब्ध होतं. आता बघूया की या योजनेसाठीचा एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया काय आहे. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. दुसरा क्रायटेरिया असा आहे की तुमचा बिझनेस हा मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, ट्रेडिंग किंवा अलाइड ॲग्रिकल्चरल या सेक्टरशी रिलेटेड असायला हवा. तिसरं म्हणजे तुमचा कुठलाही पास्ट रेकॉर्ड नसावा डिफॉल्ट केलेल्याचा. म्हणजे आपण सिबिल स्कोअर बघतो ज्याच्यामध्ये आपली लोन रिपेमेंटची हिस्ट्री दिसते ती क्लिअर असावी. चौथं म्हणजे तुमच्याकडे साऊंड प्रूफ बिझनेस प्लॅन असावा ज्याच्यामध्ये तुमचं लोन रिपेमेंटची कॅपेबिलिटी देखील मेन्शन केलेली असली पाहिजे. आणि पाचवं असं आहे की कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा प्रॉपरायटरशिप कंपनी किंवा पार्टनरशिप कंपनी किंवा इतर कुठलीही लीगल एंटिटी ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकते बेस्ड ऑन हे जे 4-5 क्रायटेरिया आधी मी सांगितलेले आहेत ते मॅच करत असतील तर. या योजनेअंतर्गत लोनला अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात. सर्वात पहिले तर ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही कोणत्या कॅटेगरी अंडर लोन अप्लाय करणार आहात त्या कॅटेगरीचा फिल करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे 4ही कॅटेगरीसाठी वेगळे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. सो ॲप्लिकेशन फॉर्म योग्य कॅटेगरी निवडूनच फिल करायचा आहे. दुसरं आहे आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स काय काय देऊ शकता. आधार कार्ड झालं, वोटर ID झालं, पासपोर्ट झालं, ड्रायव्हिंग लायसन्स झालं, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतर आहे ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय काय देऊ शकता. युटिलिटी बिल्स म्हणजे टेलिफोन बिल असू शकतं, इलेक्ट्रिसिटी बिल असू शकतं, आधार कार्ड असू शकतं, पासपोर्ट असू शकतो. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ॲड्रेस प्रूफसाठी देऊ शकता. तिसरं आहे तुमचं रिसेंट फोटोग्राफ लागतो. त्याच्यानंतर चौथं आहे तुमचं कंपनीचं रजिस्ट्रेशनचा प्रूफ लागतो. आता याच्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता. सपोज तुमच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशनची कॉपी असेल ती देऊ शकता किंवा तुम्ही बिझनेस रजिस्टर केला असेल तर तुमच्याकडे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट असू शकतं ते देऊ शकता तुम्ही किंवा सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन असू शकतं ते देऊ शकता तुम्ही. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बँक स्टेटमेंट सबमिट करावी लागते मागच्या 6 ते 12 म्हणजे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतची. त्याच्यानंतर काही कॅटेगरीजमध्ये अप्लाय करताना तुम्हाला तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. काही कॅटेगरी कोणत्या तर किशोर आणि तरुण अवस्थेमध्ये जिथे तुम्हाला 5 लाखापर्यंतचं किंवा 10 लाखापर्यंतचं लोन हवं असेल तेव्हा तुम्हाला तुमचे कंपनीचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स देखील सबमिट करावे लागतात. कंपनीचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स काय असतात तर तुमचं ऑडिटेड बॅलन्स शीट्स असतात त्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑडिटेड बॅलन्स शीट्स झालं. तुम्ही ITR फाईल करत असाल तर इन्कम टॅक्स रिटर्नचं ॲक्नॉलेजमेंट असतं ITR कॉपी ती द्यावी लागते. त्याच्यानंतर तुमचं सेल्सचे रिपोर्ट सबमिट करावे लागतात. तर हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात जर तुम्ही किशोर आणि तरुण कॅटेगरीच्या अंतर्गत लोन अप्लाय करत असाल तर. त्याच्यानंतर तुम्हाला मशिनरी किंवा सपोज तुम्ही परचेस करत आहात शिशु कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला त्याचं कोटेशन देखील सबमिट करावं लागतं. या योजनेला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणाला अप्रोच करायचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही जवळच्या बँकेमध्ये व्हिजिट करू शकता. कुठलीही बँक असू शकते. SBI, ICICI आहे, HDFC आहे. अजून खूप साऱ्या बँका आहेत ज्या या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत उद्योजकांना फायनान्स उपलब्ध करून देतात. सो तुम्हाला तिथं जायचं आहे. त्यांना या योजनेबद्दल विचारायचं आहे. त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिजनल रुरल बँक्स असतात किंवा स्मॉल फायनान्स बँक्स असतात त्यांना देखील अप्रोच करू शकता आणि या योजनेसाठी अप्लाय करू शकता. त्या व्यतिरिक्त मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कंपनीज आहेत त्यांना देखील तुम्ही अप्रोच करू शकता आणि या लोनसाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन लोनसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांची वेबसाईट आहे जिचं नाव आहे www.udyammitr.in.
या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून डॉक्युमेंट सबमिट करून लोनसाठी अप्लाय करू शकता. त्या व्यतिरिक्त यांचा मुद्रा मित्र नावाचा एक ॲप आहे जो तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध आहे. लोनसाठी अप्लाय करायची प्रोसेस, एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया किंवा काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे ते सर्व माहिती तुम्हाला या ॲपमध्ये अवेलेबल आहे. पण लोन अप्लाय करण्यासाठी आयदर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सो ही आहे ह्या लोनला अप्लाय करण्याची प्रोसेस. याच्यामध्ये सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स रेडी करणार आहात आणि मगच तुम्ही बँकेला अप्रोच करणार आहात. बँकेने अप्रोच केल्यानंतर तुम्ही तिकडे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहात तुमच्या लोनच्या कॅटेगरीनुसार आणि मग हे सगळे डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करणार आहात. इव्हन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी देखील ह्या सर्व डॉक्युमेंट्स मला आधी जमा करायचे आहेत आणि मगच आपली ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायला सुरुवात करायची आहे आणि मग ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. एकदा का तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले, ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलं की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. तुमचा बिझनेस प्लॅन रिव्ह्यू होतो आणि तुमच्या बिझनेस प्लॅनच्या कॅपॅसिटीनुसार तुमचं लोन सँक्शन होतं. एकदा लोन सँक्शन झालं की अमाऊंट तुम्हाला डिस्बर्स होते. आता ही अमाऊंट कधी म्हणजे अमाऊंटनुसार ती तुमच्या अकाउंटला देखील येऊ शकते किंवा तुम्हाला ते जे रुपेचं डेबिट कार्ड मिळतं त्याच्यामध्ये देखील जमा होऊ शकते आणि तुम्ही ते रुपेचं डेबिट कार्ड वापरून तुमचं बिझनेसचे एक्सपेन्सेस देखील मॅनेज करू शकता. आता तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो मुद्राच्या कमिटीतर्फे किंवा स्टेट बँक्सची जी कमिटी असते त्याच्यातर्फे देखील मॉनिटर केला जातो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि योग्य कॅटेगरीनुसार तुम्ही लोनला अप्लाय करायचं आहे. सो ही आहे मुद्रा योजना. आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. त्या व्यतिरिक्त पुढच्या वेळेस आपण अजून काही नवीन योजना बघणार आहोत ज्या महिला उद्योजकांसाठी किंवा स्मॉल स्केल बिझनेस उद्योजकांसाठी अवेलेबल आहे. सो पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.